गुड मॉर्निंग स्टुडंट्स. MSBT एक्झाम विंटर 2025च्या मध्ये काहीतरी अपडेट्स आलेले आहेत. महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत, तर ते आपण जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये पुढील त्रास होणार नाही. तर ह्यामध्ये एक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचं पत्र आलेलं आहे 18 नोव्हेंबरचं. त्याच्यामध्ये हिवाळी परीक्षा 2025ची 1 डिसेंबर 2025ला होणारा पेपर हा शिफ्ट करून 4 डिसेंबरला करण्यात आलेला आहे. त्याचं कारण हे आहे की 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषद, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. आणि ह्या निवडणुकीमध्ये पुढचा दिवस आणि आधीचा दिवस म्हणजे 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर ह्या वेळेस परीक्षा होऊ शकणार नाही. म्हणून 4 डिसेंबर ह्या रोजी आपल्याला पेपर द्यावा लागणार आहे, म्हणजे तो घेणार आहे MSBT. आणि 2 डिसेंबरचा जो पेपर आहे तो 5 डिसेंबर रोजी होणार आहे. तर ह्या अपडेटची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. पुढील अपडेट जो आहे महत्त्वाचा तो ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भामध्ये आहे. 19 नोव्हेंबर 2025चं एक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचं पत्र आलेलं आहे. त्या पत्रानुसार परत 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबरला निवडणुका असल्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका ह्यांच्या निवडणुका असल्यामुळे हा पेपरसुद्धा 1 तारीख आणि 2 तारखेचा पेपर, ऑनलाईन एक्झामचा पेपर हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. फेज 1मध्ये 26 तारीख ते 29 तारीख ही कायम ठेवण्यात आलेली आहे फेज 1मध्ये. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. पेपरसुद्धा तोच आहे, जसा बेसिक सायन्स आहे, अप्लाइड सायन्स आहे, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री हे सगळे विषय 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यानंतर फेज 2मध्ये 28 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरमध्ये ती परीक्षा होणार आहे. तो सुद्धा तसाच कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये जसा आपल्याकडे तो पेपर नाही आहे ॲक्च्युली, 22-248 किंवा 24-305 हे जे पेपर आहेत आपल्या संस्थेमध्ये, हा पेपर नाही आहे. त्यानंतर पुढील जे आहे फेज 3 तो 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरला करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मॅनेजमेंट, त्यानंतर ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग हे विषय तिथे राहणार आहेत. फेज 4मध्ये 8 डिसेंबर ते 10 डिसेंबरमध्ये तो बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जसा इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉनिक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, मग तो आय स्कीमचा असेल किंवा के स्कीमचा असेल, तर तो तिथे शिफ्ट करण्यात आलेला आहे 8 ते 10 डिसेंबरमध्ये. आणि शेवटी 9 डिसेंबर ते 10 डिसेंबरमध्ये परत फेज 5मध्ये बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे 312-302 हा पेपर शिफ्ट करण्यात आलेला आहे. 312-316 हा पेपरसुद्धा तिथे शिफ्ट करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा ऑनलाईनचा पेपर हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो पेपर आहे, आपण टाईमटेबलविषयी पाहूया. त्यामध्ये आपल्या संस्थेचा म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावतीचा रिवाइज शेड्यूल असा राहणार आहे. 26 तारखेला CO1K बेसिक सायन्स, 27 तारखेला EX1K बेसिक सायन्स, 28 तारखेला CR1K बेसिक सायन्स, त्यानंतर 29 नोव्हेंबरला CR2Kचा अप्लाइड सायन्स. आता इथे
1 आणि 2 तारखेला जो होणार होता तो शिफ्ट करून आपण 4 तारखेला केलेला आहे. जसा ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग असेल किंवा मॅनेजमेंट असेल तो 4 तारखेला केलेला आहे. आणि 8 तारखेला त्यानंतर 8 तारखेला इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, इमर्जिंग ट्रेंड्स इन कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन 9 तारखेला केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉनिक्स CR6i, EX6i आणि CO6i 9 तारखेला केलेला आहे. म्हणजे 9 तारखेला उर्वरित जे पेपर्स आहेत हे 9 तारखेला करण्यात आलेले आहेत. तर ह्या बद्दलची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.